मला माहिती आहे ही सरळ साधी गोष्ट आहे. एका कोल्हापुरी माणसाला तुम्ही बाहेर पाठवलं ना तर त्याला तिथलं खाणं जास्त वेळ पचतच नाही. तर त्यामुळे काहीतरी ट्विस्ट लागतोच. म्हणून मी तिथलं लोकॅलिटीचं ट्राय करायला गेले होते. ते म्हणजे दाल बाटी. दाल बाटी तिथे फार फेमस आहे. म्हणजे राजस्थानमध्ये तर आहेच, पण मध्य प्रदेशमध्ये सुद्धा लोक आवडीनं खातात. सो त्यामध्ये तिवारी नावाचा स्पॉट आम्ही शोधून काढला, कारण मी टिफिनच विसरलेले ऑर्डर करायचा. बट दॅट्स अ साईड, आम्हाला ट्राय करायचं होतं. सो आम्ही गेलो आणि नाव शी इज सेइंग की ही वेडी होतीये, म्हणजे तिचं फूड म्हणजे दाल बाटी खाऊन मी वेडी होती असं तिचं म्हणणं होतं. तर ते खाल्लं आम्ही आणि घरी गेलो. मस्तपैकी रात्रीची छान झोप घेतली आणि सकाळी उठून मी गुणी बाळासारखं पटपट आवरायला चालू केलं आणि स्टडी करायला चालू केलं. बिकॉज मी तिथं माझ्या अकॅडमिक गोष्टीसाठीच गेली आहे. सो त्यामुळे मला तिथं जाऊन स्टडी करणं फार इम्पॉर्टंट आहे. सो मी परत लास्ट टाइम सांगितलं तसं फोकस शिफ्ट केला आणि मी स्टडी करत होते. अजून चहा पण घेतला नव्हता. मग फ्रेश झालो, आम्ही चहा घ्यायला गेलो आणि मला तिथले अजिबात पोहे खायचे नव्हते. सो दॅट्स वाय मी एका लोकल आंटीला शोधून काढलं आणि तिच्याकडनं हे बनवून घेतलं. मग आणि त्याच्यानंतर हा आला जवळ आणि मग त्याला असं वाटत होतं की मी त्याचे लाड करावे. एकतर आमच्या घरी कुत्रं नाही आहे. दिस वॉज माय फर्स्ट टाइम. मग त्यामुळे मी त्याला असं सेफमध्ये खेळवत होते त्याच्यासोबत. आणि त्याच्यानंतर मी अगेन घरी येऊन परत अभ्यासाला स्टार्ट केला. सो त्यामुळे मला अभ्यास करणं फार गरजेचं होतं. मग म्हणून मी अभ्यास करत होते. पण ह्याच्यानंतर काहीतरी विपरीतच घडलं. ते मी तुम्हाला आता उद्याच्या व्लॉगमध्ये सांगते. रूममध्ये बसूनच बोर होत होतं म्हणून आम्ही बाहेर गेलो आणि त्याने अशा प्रकारच्या पानपोया केल्या होत्या गायींसाठी. इथे गायी खूप फिरतात आणि खूप मानलं जातं. असं करत आजचा व्लॉग इथंच संपूया आणि उद्या असं काहीतरी घडलं जिथनं मला कोल्हापूरला जायला लागलं ते काय उद्या सांगते.